नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रियांका स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंह राशीचे मार्च 2026 चे मासिक राशी भविष्य समजावून सांगणार आहे. सिंह राशीच्या सर्व व्यक्तींसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला या संपूर्ण महिन्याबद्दल अगदी सखोल, तपशीलवार आणि ज्योतिषशास्त्राच्या आधारावर माहिती देणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण मित्रांनो बघा, अनेक वेळा आपण राशी भविष्य ऐकतो तेव्हा फक्त 2-3 वाक्यांमध्ये सांगितलं जातं की तुमचा हा महिना चांगला आहे किंवा तुम्हाला हा महिना कठीण जाईल, थोडं कठीण जाईल. पण मित्रांनो, ज्योतिषशास्त्र इतकं साधं नसतं. त्यामागे ग्रहांची अचूक स्थिती असते, ते कोणत्या भावात आहे, त्या ग्रहांची दृष्टी कोणत्या भावावर पडते आहे, त्या ग्रहांचे स्वभाव कसे आहेत आणि त्या ग्रहांचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत असतो. तर मित्रांनो, म्हणूनच आज मी तुम्हाला फक्त सकारात्मक किंवा फक्त नकारात्मक असे काही सांगणार नाही आहे. तर जशी ग्रहाची स्थिती आहे, ग्रहस्थिती दिसते, तशी अगदी प्रामाणिक आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्ही या महिन्यात योग्य निर्णय घेऊ शकाल. आणि त्याचबरोबर आज आपण पुढील सर्व महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. ते विषय म्हणजे बघा, तुमचं आरोग्य कसं राहील या महिन्यामध्ये, तसेच विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि अभ्यास कसा राहणार आहे या मार्च महिन्यामध्ये, आणि प्रेम संबंध आणि आपलं लव्ह लाईफ कशी असेल, वैवाहिक जीवनात तुम्हाला काय तुमच्या आयुष्यात घडू शकतं, तसेच तुमचं भाग्य, करिअर आणि व्यवसायामध्ये मित्रांनो कोणते बदल इथे दिसत असतील. तर हे सगळी माहिती, अगदी सर्वात महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9 ग्रहांची सध्याची स्थिती सिंह राशीपासून कशी आहे आणि त्या ग्रहांचा तुमच्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम होणार आहे, हे अगदी मी सविस्तर या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती जन्मराशी, चंद्र राशी यावर आधारित आहे. तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, अगदी महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला समजणार आहेत. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सिंह राशीसाठी मार्च 2026 हा महिना कसा राहणार आहे. तर पहिलं म्हणजे तुमचं आरोग्य, याबाबत मी तुम्हाला माहिती सांगते. तर बघा मित्रांनो, आपण ग्रहांची स्थिती समजून घेणार आहोत. ती ग्रह कुठच्या भावात बसलेले आहेत बघा. सिंह राशीपासून पाहिले असता ग्रहांची स्थिती पुढील प्रमाणे आहे. तर पहिल्या भावामध्ये बघा केतू बसलेला आहे. 7व्या भावामध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र असे 4 ग्रह एकत्र बसलेले आहेत. आणि 8व्या भावामध्ये शनी विराजमान आहे. आणि 11व्या भावामध्ये गुरु म्हणजे बृहस्पती हा ग्रह बसलेला आहे. ओके, तर आता याचा काय प्रभाव कुठे पडणार आहे ते सांगते. मित्रांनो, ही ग्रहस्थिती खूप महत्त्वाची आहे, कारण जेव्हा एकाच भावात अनेक ग्रह एकत्र येतात तेव्हा त्या भावाचा प्रभाव आपल्या जीवनावर खूप तीव्रतेने जाणवत असतो. हो, आणि आज आपण एक एक विषय सविस्तर समजून घेणार आहोत. तर आता पहिलं, सर्वप्रथम तुमच्या आरोग्याबद्दल इथे मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते. मित्रांनो बघा, ज्योतिषशास्त्रानुसार काय होतं, पहिला भाव हा शरीराचा, आपल्या स्वभावाचा, ऊर्जा पातळीचा आणि प्रतिकार शक्तीचा भाव मानला जातो. सिंह राशीसाठी पहिल्या भावामध्ये केतू बसलेला आहे. ओके, आणि केतू हा आध्यात्मिक ग्रह आहे. तो माणसाला अंतर्मुख बनवतो, विचार करायला लावतो, किंवा तो एक प्रकारे आध्यात्मिकतेकडे नेत असतो. पण त्याचबरोबर काही वेळा केतूमुळे मनात गोंधळ उडतो, त्याला मन त्याचं चंचल राहतं किंवा आत्मविश्वासात चढ उतार दिसू शकतात. त्याच वेळी सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य सध्या 7व्या भावामध्ये आहे आणि 15 मार्च नंतर सूर्य 8व्या भावामध्ये प्रवेश करणार आहे. आणि 8वा भाव हा ज्योतिषशास्त्रात त्रिक भाव मानला जातो. त्यामुळे 15 मार्च नंतर काही लोकांना शरीरात थोडी कमजोरी जाणवू शकते. त्यांचं म्हणजे त्यांना थोडेफार आजार उद्भवू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्हाला लवकर थकवा येऊ शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, किंवा तुमची प्रतिकारशक्ती थोडी कमी वाटू लागेल, किंवा शरीरात एक प्रकारे जडपणा जाणवेल. तर असे छोटे मोठे आजार तुम्हाला त्यावेळी दिसून येतील. विशेषतः बघा, 15 मार्च ते
25 मार्च या काळात खाण्यापिण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुमच्या झोपेकडे किंवा प्रवासाकडे थोडं अधिक लक्ष द्यायचं आहे. पण बघा मित्रांनो, इथे घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त योग्य काळजी घेतली तर तुमचं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं. आता पुढचा पॉइंट आहे तुमचं शिक्षणाबद्दल माहिती सांगते. विद्यार्थ्यांसाठी कुंडलीमध्ये पंचम भाव अत्यंत महत्त्वाचा असतो. का? कारण हा भाव बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित असतो. ओके, तर या भावाचं महत्त्व बघा. सिंह राशीसाठी पंचमेश म्हणजे गुरु, आणि गुरु सध्या तुमचा कुठे आहे? 11व्या भावामध्ये बसलेला आहे. तर ही जी स्थिती आहे ती विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक मानली जाते. आणि मित्रांनो बघा, यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 11 मार्चला गुरु वक्री अवस्थेतून मार्गी होणार आहे. ओके, आणि गुरु मार्गी झाल्यानंतर मित्रांनो परिस्थिती हळूहळू सुधारू लागते. काय होऊ शकतं? यामुळे विद्यार्थ्यांसाठी काही चांगल्या किंवा चांगल्या गोष्टी त्यांच्यासोबत घडू शकतील. अभ्यासात त्यांचं लक्ष केंद्रित होऊ शकतं, किंवा त्यांचं जे काही ते काम अभ्यास करत आहेत ते त्यांच्या लक्षात राहू शकतं, किंवा नवीन कोर्स किंवा शिक्षणाच्या संधी त्यांना मिळू शकतात, किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, शनीची दृष्टी आहे ती पंचम भावावर पडत आहे. ओके, आणि शनी ज्या भावावर दृष्टी टाकतो तिथे मेहनत आणि शिस्त आवश्यक असते. त्यामुळे जर तुम्ही नियमित अभ्यास केला, वेळेचं योग्य नियोजन केलं आणि सातत्य ठेवलं तर हा महिना शिक्षणासाठी, परीक्षेसाठी खूप चांगला ठरू शकतो. ओके, आता बोलूया तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल. पंचम भाव हा प्रेम, रोमांस किंवा रोमॅन्टिक एक प्रकारे तुमचं इमोशनल भावना यांच्याशी संबंधित असतो. तर गुरुची दृष्टी पंचम भावावर असल्यामुळे प्रेमसंबंधामध्ये सकारात्मकता दिसते. ज्या व्यक्तीसोबत तुमचे प्रेमसंबंध आहेत त्यांच्याकडून तुम्हाला भावनिक पाठिंबा मिळू शकतो. तुमच्या नात्यामध्ये विश्वास वाढेल, समजूतदारपणा येईल आणि जवळीक सुद्धा वाढू शकते यावेळी. आणि बघा, परंतु काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, सूर्य आणि मंगळ हे दोन्ही अग्नितत्वाचे ग्रह आहेत. ओके, आणि ते पहिल्या भावावर दृष्टी टाकत आहे, सूर्य आणि मंगळ. त्यामुळे कधी कधी राग, तुमचा अहंकार किंवा आक्रमक तुमचं बोलणं, यामुळे छोट्या गोष्टीवरून सुद्धा तुमच्यात वादविवाद होऊ शकतात. म्हणून या महिन्यात संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. विचार करून बोलणं, नात्याला महत्त्व देणं आवश्यक आहे. आता आपण पुढचा पॉइंट आहे वैवाहिक जीवनाबद्दल, मॅरेज लाईफ बद्दल. आता याबद्दल बोलायला झालं तर 7वा भाव हा वैवाहिक जीवनाचा भाव असतो, आणि सध्या 7व्या भावामध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र असे 4 ग्रह बसलेले आहेत. हो मित्रांनो, आणि यामुळे काय होतं, तुमच्या जीवनसाथीचा स्वभाव आहे तो कधी कधी थोडा डॉमिनेटिंग किंवा स्वतःच्या मतावर ठाम असं तुम्हाला वाटू शकतं. सूर्य नेतृत्व देणारा ग्रह आहे, मंगळ आक्रमक ग्रह आहे, आणि त्यामुळे नात्यांमध्ये कधी कधी अहंकाराची टक्कर होऊ शकते. ओके, सूर्य आणि मंगळ याच्यामुळे. तसेच 7व्या भावाचा स्वामी कोण आहे? शनी. तर शनी 8व्या भावामध्ये असल्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे तुम्हाला थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. त्यानं कधी कधी थकवा जाणू शकतो, कमजोरी असू शकते, किंवा लहान सहान आजार त्यांना यावेळी समस्या त्यांना जाणवू शकतात. तर म्हणून या महिन्यात समजूतदारपणा, संवाद आणि संयम हे वैवाहिक जीवनासाठी खूप महत्त्वाचे पॉइंट इथे ठरणार आहेत. याकडे तुम्ही लक्ष द्या. आता मित्रांनो, आपण बोलणार आहोत तुमचं भाग्य, करिअर आणि व्यवसायाबद्दल. अगदी सविस्तरपणे सांगते, नीट लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सिंह राशीसाठी भाग्यस्वामी मंगळ, आणि मंगळ सध्या तुमच्या 7व्या भावामध्ये आहे, बसलेला आहे. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांची युती एक शक्तिशाली ग्रह योग तयार करत आहे. याचाच अर्थ असा होतो की या महिन्यात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन काम सुरू करण्याची त्यांना आतून प्रेरणा मिळू शकते. प्रॉपर्टी गुंतवणूक किंवा नवीन योजना याबद्दल विचार सुरू होऊ शकतो. आणि बघा मित्रांनो, करिअर बद्दल बोलायचं झालं तर दशम भावाचा स्वामी शुक्र सध्या 7व्या भावामध्ये आहे, आणि यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढू शकते. तुमच्या कामाची जे काही तुम्ही काम करताय त्यामध्ये तुमचं वरिष्ठ अधिकारी प्रशंसा करू शकतात.
वरिष्ठ अधिकारी तुमच्या कौशल्याची दखल घेऊ शकतात, तुमचं प्रमोशन होऊ शकतं. जर काही सिंह राशीचे लोक नवीन नोकरी शोधत असतील या काळामध्ये, तर या महिन्यात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. शक्यता खूप चांगली आहे. परंतु एक गोष्ट इथे खूप तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवणे. कारण कधी-कधी आपले जे बोलणे आहे, आपल्याच विरोधात जाऊ शकतं. त्यामुळे आपल्या वाणीवर तुम्ही संयम ठेवायचा आहे, राग कंट्रोल करायचा आहे. आता बोलूया तुमच्या व्यवसायाबद्दल. आता व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला दिसत आहे. विशेषतः पुढील क्षेत्रांमध्ये जर तुम्ही काम करत असाल, तर त्यामध्ये तुमची प्रगती होऊ शकते. म्हणजेच बघा प्रॉपर्टी किंवा मेडिकलच्या ह्याच्यामध्ये कामाला आहेत किंवा हॉस्पिटल क्षेत्रात आहात, हॉटेल किंवा गेस्ट हाऊस व्यवसाय असेल तुमचा, ज्वेलरीचा व्यवसाय आहे, कपड्यांचा व्यवसाय आहे. तर यामध्ये तसंच तुमचं बघा ब्युटी पार्लर किंवा कॉस्मेटिक्सचं काही क्षेत्र असेल, तर या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन संधी आणि आर्थिक प्रगती दिसू शकते. तर आता शेवटी काही महत्त्वाचे इथे मी तुम्हाला उपाय सांगते स्क्रीनवरती. मी त्या उपायांचे जे काही मंत्र आहेत ते दाखवणार आहेत. तर बघा सिंह राशीवर सध्या शनीची ढैया चालू आहे. त्यामुळे शनी शांत ठेवण्यासाठी त्या शनी मंत्राचा तुम्हाला इथे जप करायचा आहे. मंत्र इथे स्क्रीनवर दाखवेन, ते तुम्हाला मंत्र इथे 108 वेळा दररोज बोलायचं आहे किंवा शनिवारी 108 वेळा त्याचा जप करायचा आहे. ओके. शनिवारी काळ्या वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे. गरजूंना तुम्हाला अन्नदान करायचं आहे आणि तसेच दररोज तुम्हाला उगवत्या सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि शक्य असल्यास हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. ओके. एवढे तुम्हाला मी उपाय सांगितलेले आहे, ते करून पहा. तुम्हाला या महिन्यात एकंदरीत खूप चांगला परिणाम दिसून येईल. मार्च 2026 हा महिना सिंह राशीसाठी संधी, प्रगती आणि काही महत्त्वाच्या शिकवणी देणारा महिना ठरू शकतो. तर संयम ठेवा, मेहनत करा आणि विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्यायचे आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.